सध्या आपल्या सोबत आहेत उत्तर मानचे नेते पिंटू शेठ जगदाळे यांनी आज दहिवडी येथे आगार प्रमुखाची थेट भेट घेतली। अचानक ही भेट होती, या भेटीमागचं कारण काय आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगचाल तुम्ही, ही भेट घेतली काय कारण होतं? एसटी डिपोचे जे आगार प्रमुख आहेत त्यांची भेट घेणे। एक 16 तारखेपासून विद्यार्थ्यांचे कॉलेज चालू झाले, शाळा चालू झाली, त्यामुळे गेले 2-4 दिवस झाले मला विद्यार्थ्यांचे फोन यायला लागले किंवा पालकांचे काय सरपंचाचे फोन यायला लागले की एसटी चालू नाहीत, विद्यार्थ्यांनी जायचं कसं। मग शेवटी काय असतं की आपण ज्या 1-2 वर्षापूर्वी दहिवडी राजवडी असू द्या, दहिवडी पाचवड असू द्या, दहिवडी येळीवाडी असू द्या, दहिवडी वारुगड असू द्या, दहिवडी डंगरवाडी असू द्या, दहिवडी पांगरी असू द्या, ह्या जे गाडी चालू केल्या 4-5 आणि ह्या गाड्या असल्यामुळे सगळे विद्यार्थ्यांचं गेली मी 4-5 दिवस स्वतः बघतोय, तर शेवटी मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी मगाशी मी स्टँडवर होतो, बिजव स्टँडवर बघितलं तर मला फार एक विद्यार्थ्यांची विचित्र अवस्था दिसती, म्हणून मी थेट डेपो मॅनेजर साहेबांच्याकडे डुबल साहेबांना भेटलो आणि त्यांना सगळ्या उत्तर मानच्या ज्या काय समस्या असतील त्या 100% मी त्यांना सांगितलं। कारण शेवटी काय असतं की आता सरकार म्हणून सरकारनं जवळजवळ माझ्या माहितीनुसार 10 बसेस नवीन दिल्या आहेत, त्यामुळे ह्या वर्षात विद्यार्थ्यांना काय अडचणी येणार नाही असं मला वाटतं। शेवटी काय असतं, शेवटी डेपो चालवायचं काम हा डेपो मॅनेजर करत असतो, तर मला आधी डुबल साहेब सारखा माणूस आपल्या कराडमधले डुबल साहेब म्हणजे डेपो मॅनेजर सुद्धा माझ्या माहितीनुसार त्यांचं काम फार पारदर्शक आहे, चांगलं आहे। त्यामुळं मी त्यांना त्यासाठी भेटलो की आमच्या उत्तरमान मधल्या सर्व गाड्या तातडीने चालू करा 2 दिवसात, काय हीच माझी मागणी होती। त्यासाठी मी थेट आज डेपोत आलो होतो। गेली 10 ते 15 वर्ष झालं तुम्ही या बसेससाठी तुम्ही आंदोलन करताय, काय इतिहास काय या सगळ्या? शेवटी काय असतं, ज्यावेळेस मी समाजकारणात राजकारणात ज्यावेळेस येतो, शेवटी काय असतं आपण ग्राउंडला गोरगरीब लोकांच्या काय नक्की त्यांना त्यांची मागणी काय असते। शेवटी एखादी वस्ती असते, तिथं एखादा वयस्कर माणूस असतो, त्याला गाडी असते, मग तो स्टँडवर कसा येणार, आणि हे मी जवळून पाहिले। काय शेवटी मी जवळून पाहत असतो, एखाद्या विद्यार्थ्याजवळ पास म्हणजे जायला पैसे नसतात, त्यामुळे एसटी पास काढला की तो महिनाभर आपलं कॉलेज व्यवस्थित करू शकतो आणि ते गरिबाच्या खिशाला परवडणार एसटी महामंडळ आहे, त्यामुळं हा माझा प्रयत्न असतो। या संदर्भात तुम्ही वरिष्ठ जे मंत्री आहेत अजितदादा असतील किंवा काय परिवहन मंत्री त्यांना काय भेटणार आहे का? मी लवकरच मी दादांशी लवकरच भेटणार आहे। आदरणीय आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय नितीन काका पाटील असतील, मकरंद असतील। शेवटी काय असतं, ह्या मान तालुका थोडस दहिवडी गोंधळे अशी एक मिनी बसची सुद्धा आपण मागणी करतोय, आणि मागे सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यात मिनी बस आल्या होत्या, त्यावेळेस माझ्या माहितीनुसार सगळ्या जिल्ह्यात सगळ्या डेपोला मिनी बस घेतल्या होत्या, पण आपल्या डेपोत एसटीची संख्या कमी असल्यामुळे त्यांनी जुन्या बसेस त्याच्यात डबल घेतल्या, असं म्हणजे माझ्या माहितीनुसार तर मला माहित आहे। त्यामुळे जर मिनी बसेस दिल्या तर समजा जवळच्या गावाला त्याचा छोटा फायदा होईल। आणि महत्वाची मागणी एक मी आज डुबल साहेबांच्याकडे केली की दहिवडी बिदाल मार्गे पाचवड गाडी मुक्काम पाहिजे। त्यावेळेस पाचवड आस्तनपूर असेल त्या विद्यार्थ्यांना त्यांची फार मोठी पायपीट होती, मी रोज बघत असतो, काय त्यामुळे ती दहिवडी बिदाल मार्गे पाचवड गाडी ही मुक्कामी असली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, ही माझी पहिली मागणी आहे त्यात। हे होते पिंटू शेठ जगदाळे, गेली 15 वर्षापासून उत्तरमान मध्ये ते काम करतात। अगदी एसटीची सेवा असेल, महावितरण असेल आणि या भागामधील विविध विकास कामे असतील, अगदी त्या कामासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात आणि शासन दरबारी सुद्धा त्यांनी वेगवेगळे आंदोलन केलेले, त्या आंदोलनाला यश देखील आलेलं आहे। आणि आता त्यांची नवीन मागणी जी आहे ती की बिदाल मार्गे पाचवड हस्तनपूर ही नवीन बस सेवा सुरू झाली पाहिजे, यासाठी त्यांनी दहिवडी आगाराचे प्रमुख आहेत डुबल सर यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याकडे त्यांनी ती मागणी मांडलेली आहे आणि लवकरच त्या मागणीला यश मिळेल अशी आशा आहे। धन्यवाद।